लॉकडाऊनच्या संदर्भात आपण सर्व व्यापाऱ्यांची मीटिंग बोलवली मागच्या रविवारी बापू, आणि त्या मीटिंगला आज आपल्यामध्ये आपल्या व्यापाऱ्यांचे मार्गदर्शक सातत्याने आपल्या छोट्या मोठ्या चांगल्या वाईट अडीअडचणीच्या घडामोडींमध्ये सातत्याने आपल्याला मार्गदर्शन करण्याचे बापूसाहेब, त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर साहेब, मी अध्यक्ष आहे, नंतर त्याच्यातच नाराज होतो तर पण नंतर गाड्या त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. लॉकडाऊनचा मुद्द्याचा विषय आहे. मागच्या रविवारी मी सकाळीच मालेगावला निघालो होतो. त्या दिवशी कृषी मंत्र्यांसोबत माझी मीटिंग होती आणि कृषीच्या संदर्भातल्या व्यापाऱ्यांच्याच अडचणीसाठी होतो. मला सकाळी लोहियांचा फोन आला आणि जस्ट एक गेट टुगेदर या मीटिंग टाइप का कुछ चर्चा करने के लिए कुछ ग्रुप खुला है. मैं बोला मैं तो ऐसा मालेगांव में हूँ, संडे की बात थी उससे, और मैं कुछ अभी आ नहीं सकता हूँ और बच्चों से जैसवाल जो है मैं फोन करके बोलता हूँ आ जाएंगे. और उस समय जो चर्चा हुई, आप सब लोगों ने जिस तरीके से शायद मैं होना चाहिए था उस दिन, तो मेरा ज़्यादा ब्रेन वॉश हो जाता था, क्योंकि वो नहीं होने से मुझे ज़रा कम पता लग रहा है. तो उस दिन जो भी आप लोगों ने विचार विमर्श हुए, उस हिसाब से अपन आगे चलते रहे. कल भी आमदार लोगों के साथ जो बातचीत हुई, तो उसमें मैंने सबके सामने खुल के बोला कि अपना दुर्दैव औरंगाबाद के सब प्रशासन के लोग भी एक जगह या उसके साथ में नहीं थे, उनमें आपस में सहमति नहीं थी. उसके बाद में आप हर तरह के पुरानी लोगों में भी सहमति नहीं थी. कुछ लोग प्रतिनिधि बताए कि भाई मुस्लिम एरिया में ऐसा और ऐसा. मैं इम्तियाज एजेंट साहब को भी अपन बोलेंगे ना, वो भी अपने खासदार आज जो है, तो उनको भी बोलेंगे भाई आप आपके इलाके में इस तरह का कामकाज कीजिए, हमें अपेक्षित है. आप हम सब मिलकर अभी शहर में रह रहे हैं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई व्यापारी महासंघ में सब लोग हैं, लोक प्रतिनिधि भी सब तरह के हैं. तो इतना आप सबके सामने स्पष्ट रूप से उनको बताएं. आप लोगों ने भी प्रशासन के ऊपर दबाव या प्रेशर बना के नहीं रखे हुए हैं, इसलिए इतने दिन अपने को लग रहा है. दूसरे शहर में मालेगांव में कम हो रहा है, पूना में कम हो रहा है, जहाँ जहाँ भी है काफी जगह अच्छी लगा. तो उसमें जो कुछ कमियां हैं, हॉस्पिटल्स की हो, महापालिका हॉस्पिटल हो, घाटी का हो, गवर्नमेंट का हो, और ये सब अधिकारियों का जो था वो नहीं होने के कारण शायद अपने वहाँ ज्यादा कामकाज बढ़ गया. और अभी आप सब लोग की जो कुछ भावनाएं हैं, कि निश्चित आपकी भावनाएं, कल उस दिन मुझे संजू से बहुत कुछ आपकी वैयक्तिक क्या इच्छा है, वैयक्तिक क्या इच्छा है. मैं बोला ये सब लोगों की जो इच्छा है वो जगन्नाथ की इच्छा है. मेरी वैयक्तिक कुछ भी रहे तो तुम्हारे आगे नहीं जा सकते. सबकी जो इच्छा है वही मेरी रहेगी ना. क्यों मैं आप लोगों ने मुझे अध्यक्ष बनाए, तो आपकी इच्छा पूरी अच्छे से रखने के लिए बनाए. तुम्हारे हाथ में रहना, हमारी सबकी इच्छा है और तुम्हारे हात में रहना. तर निश्चितच या सगळ्या गोष्टी प्रशासनाला आपण सांगू. प्रशासनाचा सुद्धा आम्ही बोललो की सकाळीच कमिशनर साहेबाला आम्ही लॉकडाऊनच्या समजा जे काही तुम्ही निर्णय घेणार आहात, आपण सगळे म्हटलं आज 4 नंतर आम्ही सांगू, परंतु त्यावेळेस प्रशासन काय काय करणार त्यांना जबाब विचारला साहेब, आणि किती दिवसासाठी हे करायचंय, आणि त्या काळात तुम्ही सगळं हे करणार आहात का, हे आपण बोललं पाहिजे. कुठंतरी महासंघाने केलं पाहिजे म्हणून केलं. आम्ही म्हटलं ह्या काळातले निवेदन दिलं की टॅक्सेस वगैरे जे काही आहेत ते 6 महिन्याचे माफ झाले पाहिजे आपल्या सर्व दुकानदारांचे याचे. या सर्व बाबी त्यांच्याशी डिस्कस केल्या. तुमचं मत काय, प्रशासनाला त्यांनाच विचारलं तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय, किंवा तुम्ही प्रशासन काय करणार आहे. ते म्हणे आम्ही पण विचार करू लागलो, असं करू तसं करू. तर निश्चित आम्ही म्हटलं आमची पण आज बैठक आहे 4 वाजता. आता तुम्ही ज्या सगळ्यांनी भावना दिल्या त्या भावना निश्चित आपण त्यांच्यापर्यंत पोस्ट करू, आणि सर्व जे सगळ्यांच्या मनात आहे तेच आमच्यात राहील. बरोबर. स्पष्ट भूमिका काय, स्पष्ट भूमिका काय असं आहे की जे काही ह्या ठिकाणी चर्चा झालेली आहे ही चर्चा आपण प्रशासनापर्यंत पोहोचू. प्रशासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या आपण सगळेजण पाठिंबा. शेवटी आकडेवारी त्यांच्याकडे आहे. त्यांना जर म्हटले लॉकडाऊन आवश्यक आहे, आपण सांगू तुम्ही लॉकडाऊन डिक्लेअर. आपण लॉकडाऊन नाही डिक्लेअर, त्यांना डिक्लेअर. हे बरोबर सगळ्यांना मान्य.
त्यांना आपण जनता कर्फ्यू म्हणायचं नाही. तर त्यांना जर ते म्हटले लॉकडाऊन डिक्लेअर करा तर आम्ही तुम्हाला सहकार्य. ही आपली भूमिका. आपको त्याच्यात एक प्रशासनाने पूर्ण कडाकडे लावणार केलं आणि तर आपल्या कामाचं नाही तर आणि नाही. प्रशासनाला या लॉकडाऊनच्या दरम्यान तुम्ही काय केलं पाहिजे की बाबा तुम्ही किती क्वारंटाईन बेड्स वाढवणार, तुम्ही हॉस्पिटलमध्ये किती काय करणार, तुम्ही काय तयारी करणार या लॉकडाऊन मध्ये, याचं आम्हाला तुम्ही आव्हान द्या. हे आपण त्यांना सांगू आणि तुमचा जो काय निर्णय असेल त्याच्या पाठीमागे व्यापारी महासंघ उभा राहील अशी व्यापारी महासंघाची भूमिका आहे. सगळ्यांना मान्य आहे? चलो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरा बोलना है कि अभी ऐसा भी ग्राहक हमारे पास औरंगाबाद में, तुम लोग बोल रहे हैं औरंगाबाद में गिराए, औरंगाबाद के नाम सुन के गिराए आ रहा नहीं हमारे पास. औरंगाबाद में इतना पेशेंट है तो सुन के गिराए हमारे पास आ रहा नहीं. और ऐसा भी हम किराने वाले जो भी है एक 4 से 5 दिन का टाइम देने का, तो उससे में धंधे का कुछ फर्क नहीं पड़ने वाला. सबको मालूम पड़ जाएगा कि भाई 10 तारीख से मार्केट पूरा बंद है. तो और अपन भले कोई 21 दिन बोल रहा, कोई कुछ हुआ, मेरे लक्ष्मी से बात हुई थी, अपन मिनिमम 7 दिन 10 दिन इतना रखना चाहिए. ऑलरेडी 5 दिन 10 दिन में 5 दिन तो P1 P2 का जा रहा है. और सबसे ज्यादा लोग हमारा बिजनेस टोटल चल रहा, तुम लोगों ने तो नहीं किया, मगर हम आज भी चला, कल भी चलने वाला है, क्योंकि इसका इसेंशियल हमारा तो रोज लगने वाली चीज है. मगर उसके लिए भी हम तैयार है, क्योंकि औरंगाबाद का नाम बहुत खराब हो रहा और अपन ने इसको अपने खुद के लिए, हमारे घर पे खुद हमको आने नहीं दे रहे. तो ये 100% कम से कम 7 दिन का लॉकडाउन होना चाहिए. ऐसे टोटल कम से कम हमने सब किराना वालों में कम से कम 7,000 लोगों से हमने बात की मैसेज डाल के. और हर कोई मन में इच्छा है कि बंद रखना चाहिए. अब वो भावना से बोलो, काय से बोलो, पर बंद रखना चाहिए कि औरंगाबाद के नाम से ही लोग डरना चालू हो गए. अगर हम लोग जैसा इन्होंने बोले कि भाई सब लोग जिस तरफ है उस तरफ, तो मैं आज ये बोलूँगा कि मैं अकेला नहीं, बहुत सारे लोग काम किए. पर्टिकुलरली कोविड पेशेंट के बीच में जाकर मैंने काम किया. तो मैं ये समझता हूँ कि आज अगर वो लोग जो जाकर काम करें वो कोई डिसीजन लेकर बोलते हैं कि हाँ इस चीज़ की गारंटी है, तो मैं उनके साथ है. वरना अगर सब एक तरफ है बंद करने की, तो मैं अकेला रहूँगा कि मैं जो है ये बंद को बिल्कुल फेवर नहीं करूँगा. क्योंकि जिस चीज़ की ज़रूरत है वो प्रशासन ने नहीं किया हुआ है, जिसकी वजह से हमको ये ज़बरदस्ती ये करना पड़ रहा है. हम खुद पर्सनल लेवल पर आज आप जो देख रहे हैं कि एक पर्टिकुलर बेल्ट के बारे में बहुत धूम की गई कि यहाँ पर पेशेंट निकल रहे. क्लियर बोलता हूँ मैं कि परसों के दिन जो ऐसा बोला गया कि मुस्लिम पेशेंट बहुत निकल रहे थे, मुस्लिम लोगों ने पालन नहीं किया, ये नहीं किया. लेकिन हाँ शुरू में हुआ, उसके बाद वहाँ पर वो क्यों रिड्यूस हुआ, क्या वो आप लोगों ने देखा है? क्या नहीं देखा है आप लोगों ने? उसके लिए प्रशासन हॉस्पिटल्स और शुरुआत में जो प्रॉब्लम आए, जिसका दहशत बिठाकर दरवाजे तोड़कर पेशेंट्स को ले गए, उसके बाद पेशेंट्स हॉस्पिटल जाना नहीं चाहा. उनके अंदर कॉन्फिडेंस डेवलप करके कि भाई तुम्हारे को हॉस्पिटल नहीं जाना है, तुम्हारे लिए हम प्रोवाइड कर रहे हैं हर चीज़. आज ऑक्सीजन सिलेंडर, बेड्स उन्हीं के घरों में उनको पैक करके मोहब्बत से जो कराया गया, उसका रीज़न है कि आज जो पेशेंट खुद से चल के आ रहा है कि भैया मेरे घर में इलाज कर दो. आज आपको उसका रिजल्ट मिल रहा है. तो वो चीज़ें करने के बारे में अगर सोचते हैं आप, तो हम उसके साथ हैं. लेकिन अगर ये बोला जाएगा कि प्रशासन ने बोला है बंद करना है, वो हमारी मजबूरी है, बंद करेंगे. लेकिन खुद से अगर मेरे को बोलेंगे कि तू बंद कर दे, तो मैं उसमें के फेवर में नहीं. आज लॉकडाउन करना या नहीं करना, इसके ऊपर मेन चर्चा अवश्य हुई. हमारे पास इंडस्ट्रियल्स के 2 सभासद भी आज अपना मत व्यक्त करके गए, जिसमें उन्होंने बताया कि हालांकि उनका स्पीच यानी मोटिवेशनल स्पीच रहा, यानी हमारे व्यापारी भाइयों के दिमाग में जो था कि लॉकडाउन करना ही चाहिए. हमारा इसका लॉकडाउन पीछे करने के पीछे हमारा जो उद्देश्य जो है, हमारा कहना एक ही है कि हमारे शहर में बढ़ती संख्या को रोका जाए. हमको जरूर नहीं, हम व्यापारी तो सबसे इतने पागल रहते हैं हमारी गद्दी के लिए और बिजनेस के लिए कि वो बोलते हैं कि भैंस यदि पानी में जाए तो निकलती नहीं, ऐसा हमारा स्वभाव है. हम एक ही उद्देश्य लेके बैठे कि हमारे शहर की परिस्थिति सुधारना चाहिए. और हमारे पास अब तक हमारा अनुभव जो देखा गया कि यदि लॉकडाउन हुआ तो ही उसकी लिंक टूटेंगी और उसको कुछ कंट्रोल में किया जा सकता है, ऐसा हमारी मानसिकता है. अब कई उदाहरण दिए गए कि जर्मनी में, फ्रांस में, इधर उधर इतना हुआ, लेकिन ये यूरोप कंट्री और हमारा भारत, इनके पब्लिक में इतना दुनिया भर का फर्क है कि वहाँ जो डिसिप्लिन है, जो एजुकेशन है, पब्लिक इतनी सिंसियर है, उसमें हमारे पास 50% भी नहीं है. हम व्यापारी इतना डिसिप्लिन में रहेंगे, चाहे कितना भी करेंगे,
लेकिन कौन कोरोना कैरियर है किसी को पता नहीं। आज बड़े मॉल वाले हैं, बड़े शोरूम वाले हैं, इंडस्ट्री है, उनके पास आम कस्टमर नहीं जाता। वो अपनी सेफ्टी हर जगह से कर सकते हैं, कोई बात नहीं, वो लोग तो कर सकते हैं, इसलिए उनको बिल्कुल डर नहीं है। लेकिन आम जनता जो लोअर क्लास है, कहाँ डिसिप्लिन है? आप सिर्फ चक्कर मार लो जूना बाजार में, चलीपुरा में, मछली गड़क में, किस तरह पब्लिक घूम रही है, किसी के पास डिसिप्लिन नहीं है। अब उनके अनडिसिप्लिन की वजह से हम चाहे जितनी भी सेफ गाड़ी चलाएं, वो हमसे एक्सीडेंट तब करेंगे, किसको भरोसा है? तो हमको कंट्रोल करने के लिए क्या किया जाए? हम तो कहते हैं कि लॉकडाउन हुआ तो ये लोग डिसिप्लिन में रहते, नहीं तो नहीं रहते, ये हमारी भावना है। इसीलिए हम कह रहे हैं कि डिसिप्लिन, लॉकडाउन हुआ तो ही कुछ सेफ्टी होगी। दृष्टिकोण हमारा लॉकडाउन करके हम कुछ ये हो जाएंगे ऐसा नहीं, लेकिन इनको डिसिप्लिन में लाने के लिए हम बोल रहे हैं कि लॉकडाउन होना चाहिए। यदि प्रशासन इनके ऊपर कड़ी कार्रवाई करता है, शाश्वती देता है कि सारे जो नियम है, मास्क लगाना, सैनिटाइजेशन करना और सोशल डिस्टेंसिंग रखना, यदि ये नहीं रखता है तो जहां भी नहीं होता है वहां एक्शन की जाए, वहां बंद किया जाए। और ये डिसिप्लिन यदि ला सकती है शासन, तो हमको कोई शौक नहीं है लॉकडाउन करने का। हमको भी हमारा बिजनेस प्यारा है, लेकिन हमको हमारी जान भी प्यारी है। हमारे प्राइम मिनिस्टर ने कहा है कि जान है तो जहान है। यदि हमारे इनके भी अनडिसिप्लिन की वजह से हमको भुगतना पड़ता है, तो फिर उपाय क्या है? तो शासन को संदेश ये देना चाहिए कि डिसिप्लिन लाओ। हमारे सामने कुछ उदाहरण है कि 2 घटना ज्यादा बढ़ रही है तो भीड़ वाले पूरा बंद कर दे रहे 10 दिन के लिए, कल्याण बंद कर दे रहे। तो हमने समझना क्या? ठीक है, इनका मोटिवेशनल स्पीच तो बहुत अच्छा था, हमारे कईयों के ब्रेन वॉश तो हो गए कि चलो इनकी बात सही है, हमने हमारा इम्यूनिटी पावर बढ़ाना है और अच्छे से रहना है। लेकिन ये कितना पालेंगे? हमारे पास, हमारे शहर में कितना पालन करने वाले हैं? तो कोरोना कैरियर हमको टच हो गया तो हमारी इम्यूनिटी हर वक्त काम नहीं आएंगी। हम किसके किसके संपर्क में आएंगे, किसको मालूम है? हमारा उद्देश्य है पब्लिक डिसिप्लिन में कैसी क्या रहे, ये है, और कोरोना कंट्रोल में हो, हमारा उद्देश्य यही है। धन्यवाद। एक छोटी सी बात ये थी कि सबसे पहले हमारे व्यापारियों को 100 बार सलाम, जो पूरे शहर का सोच रहे और जो एक अच्छी पहल करने का सोच रहे वापस लॉकडाउन के लिए, इसके लिए बहुत बहुत थैंक यू वेरी मच। अच्छा, दूसरा विषय ऐसा है सर कि अभी सिटी के अंदर बहुत ज़्यादा ट्रैफिक हो गया, उसके वास्ते भी मैं महासभ को बोलूँगा कि P1 P2 का पालन कुछ भी नहीं हो रहा। इधर से भी आप आज देखेंगे तो वापस ना लाल बोटे पूरे इधर से लगे हुए गाड़ियाँ वाले, और इधर से पूरी दुकानें खुली है। तो उसके लिए महासंघ से अपील करेंगे कि भाई तुम उसको P1 P2 को प्रॉपर करने लगाओ। एक तो कैंसर कराओ या प्रॉपर ढंग से चलाने लगाओ, यानी P1 P2 का। अच्छा, दूसरा मसला ये है कि भाई जैसे अभी सब जनों का जो बोलना रहा कि लॉकडाउन करना चाहिए करके, तो हम जो सब है हम उनके साथ हैं, तिलक पर बैठेंगे व्यापारी सब उनके साथ है। अगर लॉकडाउन करें तो उनके साथ है, नहीं कर रहे तो प्रशासन के साथ है। अपना काम है। हमने भी सब लोगों को सुना है। जब एक 4-5 दिन पहले मीटिंग हुई थी, उस समय भी सभी के करीब 17 संगठनों के आए थे। उस समय रज्जू से थे, उसने सब तरफ उसी समय सबने बोल दिया था कि लॉकडाउन क्यों जरूरी है, क्योंकि डिस्कशन अभी अपना टाइम में नहीं, वो डिस्कशन करने के लिए। आज औरंगाबाद में उस दिन 4 दिन पहले 5000 केसेस थी, क्रॉस किया था, आज 6000 क्रॉस हो गए। तो ये स्पीड से 15 तारीख तक अपने 10,000 क्रॉस कर लेते हैं हम लोग। तो ये चेन कहीं ना कहीं ब्रेक करना है। देखो, एज अ बिजनेसमैन मेरा भी नुकसान है इसमें आपका भी नुकसान है, इसमें किसी का दो मत नहीं। कोई भी व्यापारी ये नहीं चाहेगा कि मेरा नुकसान सहन करके मैं घर में बैठूं, लेकिन ये हम लोगों को सेफगार्ड करने के लिए चीजें हैं। आज कम से कम मुझे लगता है औरंगाबाद में 50 व्यापारी हैं, बड़े बड़े व्यापारी जिनको कोरोना हुआ है। हम लोग कस्टमर के टच में आते हैं, कस्टमर कैसा आता है, कितना भी तो हम सोशल डिस्टेंसिंग फॉलो, कितना भी आप उसको टेम्परेचर चेक करो, आदमी बुखार है पैरासिटामोल लेके आ जाएगा, वो आपको टेम्परेचर दे देगा, कुछ नहीं हो। आप ऑक्सीमीटर भी ये तो कोई फर्क नहीं पड़ता। तो मेरा कहने का मतलब ये है कि हम लोग लॉकडाउन करने के हित में क्यों है, करने के फेवर में क्यों है, यही हमको देखना है। हम अपनी सेफ्टी के लिए हम लोग सोच रहे कि ये जो चेन आज 10,000 का मेरा आंकड़ा है, 15 जुलाई तक जो आना है वो ब्रेक हो गया। ये चीज आना है, बाद में बढ़ना है, ये भी 100% है, लेकिन ये 15 जुलाई की जगह वो 31 अगस्त तक की जाएगी। तब तक कुछ ना कुछ अपने पास सोल्यूशन निकलते ही निकलते। तो या नहीं तो फिर ये 15 जुलाई को होगा, 10,000 हो गए तो 31 अगस्त तक के हुए 25,000 30,000 आंकड़ा होगा, उसी को हमें 10,000 को लाना है। इसीलिए आज हम ये सब कोशिश कर रहे हैं लॉकडाउन की। तो मेरा ये कहना है कि
कम से कम 14 दिन का लॉकडाउन, ये मेरे भी बहुत सारे मतलब फिजिशियंस वगैरह से बात हुई तो बोले चेन अगर आपको ब्रेक करना है तो मिनिमम 14 दिन का आपको एक टाइम देना ही पड़ेगा, और वो चेन ब्रेक करना पूरी ब्रेक नहीं होगी, इसको कंट्रोल में कर सकते हैं हम लोग, इतना ही कहना है। हम हमारा नुकसान करके, आज भी बोलते हैं नुकसान करके हम व्यापारी का नुकसान करके नहीं जाते, कोई व्यापारी नहीं जाता, इसके बावजूद सब व्यापारी एक साथ में है, इसका मतलब आपने सबने समझना है। थँक यू। या ठिकाणी मी एवढं सांगतो की लातूर औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि याला 72 संघटनेला संलग्न आहे, परंतु त्या ठिकाणी जे महत्वाचे निर्णय होतात, ज्या संलग्न संघटना अध्यक्ष आणि सचिव जे असतात, काही वेळेस तुम्ही सुद्धा नसता त्या ठिकाणी जे निर्णय होतात त्या निर्णयामध्ये एक ठराव मांडला जातो आणि नंतर दुसरा ठराव त्या ठिकाणी केला जातो। त्यासाठी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ज्या वेळेस जर आपल्याला सगळ्यांकडून सहकार्याची भावना असेल तर त्यांनाही आपण या विश्वासामध्ये घेतलं पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि या ठिकाणी मी चेलीपुरा व्यापारी संघटना, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीनं आपल्या औरंगाबादच्या भल्यासाठी जर प्रशासन, लोकप्रतिनिधी, मीडिया हे सर्व जर आपल्याला साथ देत असेल, 21 काय 1 महिना आम्ही बंद करण्याच्या याच्यामध्ये आहे, सहमत आमचं त्याला आहे असं या ठिकाणी मी सांगतो। कोविड-19 आणि लॉकडाऊन मुळे सर्वात जास्त सफर कुठले झाले असलेले लोक तर ते आमचं पर्यटन क्षेत्र आहे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स गेल्या 4 महिन्यापासून एकाच ठिकाणी ठप्प आहे। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळी इत्यंभूत आमची काय परिस्थिती आहे याचा खुलासा केला होता। मला दुःखाने हे सांगावंसं वाटतं की महासंघातल्या एकाही माणसाने आमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या कोणालाही एकदाही विचारलं नाही की तुमची काय परिस्थिती आहे बाबा। अतिशय खेदानी सांगावयाची गोष्ट आहे। आणि पुढे अजून किती दिवस आम्ही बंद ठेवू ते आम्हालाही माहिती नाही आहे, त्याची अनेक कारणं आहेत। डिझेलचे रेट 80 रुपयापर्यंत गेलेले, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, 4 महिन्यापासून आमचा बिझनेस बंद आहे, त्याचा कर चालू आहे, जो कर आम्ही ॲडव्हान्समध्ये ऑलरेडी भरून टाकलेला आहे। तिसरी गोष्ट, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं असेल तर 50% कॅपॅसिटीप्रमाणे आम्हाला काम करावं लागणार आहे। लोक डबल भाडं देणार आहेत, आणि जर आम्ही डबल भाडं करून टाकलं लोक येणार आहेत, लोक नाही आले तर आमचा बिझनेस चालणार आहे। आता किती दिवस आम्ही आमच्या मनाची तयारी केली की अजून वर्षभर आमची परिस्थिती सुधारणार नाही। आणि याच्यामध्ये फक्त आम्ही ट्रॅव्हल्सवालेच नाही आहेत, याच्यामध्ये कामगारांची ज्या बसेस जातात कामगारांसाठी, स्कूल बसेस ज्या चालत आहेत, आता शाळा बंद आहेत, अजून किती दिवस चालणार आहेत हे लॉकडाऊन चालणार आहे माहिती नाही। मी फक्त वैयक्तिक लेवलवरती या गोष्टी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जाणीव करून देतोय महासंघाच्या सगळ्या लोकांना की मला खेदाने हे सांगावंसं वाटतं की हे आपलेच बंधू आहेत ना। अरे मी तर 2 वेळेला सेक्रेटरी राहिलेलो आहे, ही माझी परिस्थिती आहे, तर बाकीच्यांचं काय याचा गंभीरपणे विचार करावा। मला कुठल्या मदतीची गरज नाही आहे, परंतु सहानुभूतीचे 4 शब्द माणसाला खूप उत्साह देतात। धन्यवाद। लोग ये डिसाइड करेंगे कि ये शहर कैसा होगा और आगे कैसा होगा। अपने लोग क्यों बोलते हैं में जो चीज फैला है, किसी ने सोचा वो क्यों फैला, उसके पीछे क्या कारण था, किसी को मालूम है क्या कारण था बालूच के पीछे? इंडस्ट्री के कारण तो नहीं फैला, क्योंकि इंडस्ट्री तो मार्च से चल रहा है, इंडस्ट्री मार्च में भी चला है, इंडस्ट्री अप्रैल में भी चला है, इंडस्ट्री तो मई में भी चला है, तो जून में क्यों फैला? क्योंकि जून में शादियां और बर्थडे पार्टी, बालूज में एक बर्थडे पार्टी, उसमें एक आदमी जो बीमार था वो आया, उसको भी नहीं मालूम था कि वो बीमार है, उसके कारण कितने लोगों को फैला, ये 1:600 का मल्टीप्लाई हो सकता है। कितने लोगों को मिला उतने लोगों को फैल सकता है। तो सबसे पहले ये चीज समझनी है कि
हमको आज के दिन डरने की जरूरत नहीं है, हमको आज के दिन केयर लेने की जरूरत है। हमको आज के दिन शादियां यदि होनी है तो कोर्ट मैरिज करें, सेलिब्रेटरी मैरिज। बर्थडे एक साल सेलिब्रेशन नहीं होगा तो ये शहर को चलना पड़ेगा। हम बर्थडे सेलिब्रेशन खुद की नहीं कर रहे हैं, हम समाज को उसके कारण तकलीफ दे रहे हैं। ये बात मान के इस समाज को अपने को एक साल के लिए बर्थडे सेलिब्रेशन से दूर करना, एक साल के लिए शादियां कोर्ट मैरिजेस में हो, जब तक ये बीमारी क्या दूर हो। आज हम लॉकडाउन की बात करें, जरूर लॉकडाउन अपने को करना चाहिए, नहीं क्यों करना, डरे हमको तो हम लॉकडाउन करेंगे, लेकिन हम कितने दिन के लिए लॉकडाउन? शाह साहब ने कहा 21 दिन के लिए, मलानी जी ने कहा 21 दिन के लिए लॉकडाउन। इस शहर में 125 लोग आदमी काम करते हैं ट्रेडिंग कम्युनिटी के नीचे, करेक्ट? लगभग 1.25 लाख आदमी काम करते हैं ट्रेडिंग कम्युनिटी के नीचे इस शहर में। उनको जब खाना नहीं मिलेगा तो वो किस घर में जाके खाना लेके आएंगे? आपके घर में, हमारे घर में आएंगे। ये लॉ एंड ऑर्डर का जो सिचुएशन आएगा तब आप बोलेंगे पुलिस ने संभाला क्यों नहीं? इसके बारे में किसी ने विचार किया है कि जब उसको खाना नहीं मिलेगा तो वो कहां जाएगा? वो गरीब आदमी किधर जाएगा? जब फैक्ट्रियों में काम नहीं रहेगी, नौकरियां नहीं रहेगी, फैक्ट्री के ऑफिस अच्छे, अभी अमेरिका का मैं आपको एक उदाहरण देता हूँ। मैं कहीं पेपर में पढ़ा, सच झूठ मुझे नहीं मालूम है, मुझे दोषी मत बोलिएगा, मैं पढ़ा पेपर में कहीं, इसलिए बोल रहा हूँ। अमेरिका में लोग बाग मर्सिडीज गाड़ी लगा के आ रहे हैं क्योंकि उनके पास पुरानी मर्सिडीज है, गाड़ी एक ही है मर्सिडीज, आ रहे हैं अपना अनएम्प्लॉयमेंट का भत्ता लेने के लिए, क्योंकि वहाँ मर्सिडीज गाड़ी तो कोई नहीं खरीदेगा। अब वहाँ जाके अनएम्प्लॉयमेंट का भत्ता कहाँ से मिलेगा? तो गवर्नमेंट के यहाँ लाइन लगी हुई है, मर्सिडीज गाड़ी में आए हैं अनएम्प्लॉयमेंट का भत्ता लेने के लिए। तो अपने को ये बात सोचना चाहिए कि समाज की जरूरत क्या है? समाज की जरूरत क्या लॉकडाउन है? क्या समाज की जरूरत हमको केयर लेने की है? समाज की जरूरत है कि आज सब चीज बंद कर दें? क्या समाज की जरूरत है कि नहीं हमको सब चीज चलानी है, व्यापार भी चलाना है, हमको ये भी चलाना है, हमको वो भी चलाना है, हमको सब चीज चलाना है, लेकिन संभल के चलो। क्या हम ये चीज कर सकते हैं? क्या अगर हम नहीं कर सकते, अगर हम यहाँ पे बैठे सब लोग बोल सकते नहीं भाई हम अपने परिवार को नहीं संभाल सकते, हम अपने लोगों को नहीं संभाल सकते, हम अपने समाज के लोगों को नहीं, हम किसी को नहीं संभाल सकते और हमारी कोई जिम्मेदारी इस समाज के प्रति नहीं है, लॉकडाउन कर लीजिए। लेकिन कितने दिन? अगर 21 दिन के लॉकडाउन के बाद हमने खोला, दवाई नहीं बनी, इंजेक्शन नहीं आया, आज के दिन कोई दवाई इंजेक्शन नहीं है, करेक्ट ना? इंजेक्शन नहीं आया, फिर से संख्या बढ़ने लगी लॉकडाउन खुलने के बाद में, फिर आप लॉकडाउन करेंगे, फिर तो आपका सीजन का टाइम आ जाएगा। तो सीजन के टाइम में आप लॉकडाउन करेंगे क्या सर? ये बात विचार करनी कि लॉकडाउन हमको क्यों करना है, लॉकडाउन से हमको क्या फायदा है, क्या लॉकडाउन से ही लोगों में ये बीमारी बढ़ना रुक जाएगा? अगर लॉकडाउन से लगता यह है कि बीमारी बढ़ना रुक जाएगा तो भैया इस शहर में क्यों लॉकडाउन हम नहीं करते? हमको लॉकडाउन करना चाहिए, लेकिन उससे बीमारी नहीं। जिस दिन आप खोलेंगे डबल जोर से आए, फिर आप बंद करेंगे, फिर आप खोलेंगे, जब तक दवाई हाथ में नहीं आती है हमको इस बीमारी के साथ जीना है, ऐसा पंत प्रधान ने कहा है। ये बात सबको मालूम है, पंत प्रधान ने भी कहा है, इस देश के हर नागरिक को मालूम है इस बीमारी के साथ जीना है। तो जिसके साथ आज मैं एक प्रश्न पूछता हूं, क्या रोड पे गाड़ी चलते वक्त जितने एक्सीडेंट हुए तो हम रोड पे गाड़ी चलाना बंद कर देते हैं कि भाई अब गाड़ी नहीं खरीदेंगे क्योंकि रोड पे एक्सीडेंट हो रहा है, हम अपना धंधा बंद कर देंगे, रोड पे नहीं जाएंगे, माल नहीं मंगाएंगे, एक्सीडेंट हो रहा है? नहीं, हम केयर लेते हैं। हालात वही है,
हमको केयर लेना है, हमको पूरा परवाह करना है, पूरा केयर लेना है। कस्टमर जो हमारे दुकान में आता है, अगर वो सही व्यवहार नहीं करता है तो हमको उसको बोलना पड़ेगा, सर आप बाहर जाइए, हम आपको नहीं अलाउ कर सकते हमारे दुकान में खरीदारी करने। लेकिन हम बंद कर सकते हैं क्या? क्या हम बंद कर दें सब चीज? हम बंद करके घर पे कितने दिन बैठेंगे? और यदि बैठना ही है घर में तो फिर उन लोगों का क्या होगा? उन लोग जब आपके घर में आएंगे तो अब आप क्या करेंगे? तब आप लॉ एंड ऑर्डर को कैसे संभालेंगे? किसी के पास इसकी कोई सोच है? उस समय अपने लोग बोलेंगे पुलिस को दोष देंगे, अरे पुलिस तो देखा नहीं, हमारे यहाँ तो चोरी। ये लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन सामने आएगा। समाज की ये सच्चाई है जो अपने को फेस करना पड़ेगा। इससे भागिए मत। ये छोटी बीमारी है, वो परमानेंट बीमारी है। परमानेंट बीमारी के कारण टेम्पररी सॉल्यूशन मत करिए, परमानेंट सॉल्यूशन ढूंढिए। परमानेंट सॉल्यूशन है व्यापार चलना। अरे हम एक थोड़ा सा एक इमोशनल बात करते हैं कि हम शिवाजी के देश से हैं। क्या शिवाजी यदि यहां खड़े होते वो बोलते बंद कर दो? क्या वो ये बोलते सब बंद कर दो? हम क्यों जय शिवाजी बोलते जब उनकी बात ही नहीं माननी, जब उनको समझना ही नहीं है कि वो क्या बोल रहे थे? हम क्यों गांधी जी को मानते जब उनकी बात ही नहीं माननी और हमको समझना ही नहीं है कि वो क्या बोल रहे थे? अपने से पहले अपने देश को रखिए, अपने से पहले अपने शहर को रखिए। इस शहर की क्या जरूरत है उसकी बात कीजिए। लॉकडाउन से फायदा होता है जरूर, लेकिन लॉकडाउन से मेरे विचार से कोई फायदा किसी को नहीं होने वाला। होलसेलर वाले और रेडीमेड होलसेल वाले, हमारा धंधा पूरा कोलैप्स होते जा रहा है। क्योंकि औरंगाबाद अगर समझो बंद होता है, जालना फुल चालू है, नगर फुल चालू है, तो उसी हिसाब से नहीं, वो हिसाब से इसमें बंद करना फुल चालू है। बोलो, मैं अभी फोन करके दिमाग बनता है। हमारा यही बोलना है कि ये बंद का प्रशासन लेती है, देखेंगे आगे, लेकिन बंद के इसमें सहभाग नहीं होगा। आर्थिक जो बोले हमारे मान सिंह जी ने बोले, बागला जी ने बोले, अपने भोले साहब ने भी बोले, ये पहले सबकी तैयारी, मानसिक तैयारी नहीं है, फाइनेंशियली का भी देखना जरूरी है। अपना काम है, हमने भी सब लोगों को सुना है। जब एक 4-5 दिन पहले मीटिंग हुई थी उस समय भी सभी के करीब 17 संगठनों का आए थे। उस समय रज्जू से राइटिंग थे, उसी समय सबने बोल दिया था कि लॉकडाउन क्यों जरूरी है, क्योंकि डिस्कशन अभी अपने पास टाइम में नहीं है वो डिस्कशन करने के लिए। आज औरंगाबाद में उस दिन 4 दिन पहले 5000 केसेस थी, क्रॉस किया था, आज 6000 क्रॉस हो गए। तो ये स्पीड से 15 तारीख तक हम लोग 10,000 क्रॉस कर लेते हैं हम लोग। तो ये चेन कहीं ना कहीं ब्रेक करना है। देखो एज अ बिजनेसमैन मेरा भी नुकसान है इसमें आपका भी नुकसान है, इसमें किसी का दो मत नहीं। कोई भी व्यापारी ये नहीं चाहेगा कि मेरा नुकसान सहन करके मैं घर में बैठूं, लेकिन ये हम लोगों को सेफगार्ड करने के लिए चीजें हैं। आज कम से कम मुझे लगता है औरंगाबाद में 50 व्यापारी हैं, बड़े बड़े व्यापारी जिनको कोरोना हुआ है। हम लोग कस्टमर के टच में आते हैं, कस्टमर कैसा आता है, कितना भी तो हम सोशल डिस्टेंसिंग फॉलो, कितना भी आप उसको टेम्परेचर चेक करो, अन्य बुखार है पैरासिटामोल लेके आ जाएगा, वो आपको टेम्परेचर दे देगा, कुछ नहीं हो। अब ऑक्सीमीटर भी ये तो कोई फर्क नहीं पड़ता। तो मेरा कहने का मतलब ये है कि हम लोग लॉकडाउन करने के हित में क्यों है, करने के फेवर में क्यों है, ये हमको देखना है। हम अपनी सेफ्टी के लिए हम लोग सोचे कि ये जो चेन आज 10,000 का मेरा आंकड़ा है, 15 जुलाई तक जो आना है वो ब्रेक हो गया, ये चीज आना है, बाद में बढ़ना है, ये भी 100% है। लेकिन ये 15 जुलाई की जगह वो 31 अगस्त तक की जाएगी, तब तक कुछ ना कुछ अपने पास सोल्यूशन निकलते ही निकलते। तो या नहीं तो फिर ये 15 जुलाई का होगा, 10,000 होगा, तो 31 अगस्त तक के हुए 25,000 30,000 का आंकड़ा होगा, उसी को हम पे 10,000 को लाना है। इसीलिए आज हम ये सब कोशिश कर रहे हैं लॉकडाउन की। तो मेरा ये कहना है कि कम से कम 14 दिन का लॉकडाउन, ये मेरे भी बहुत सारे मतलब फिजिशियंस वगैरह से बात हुई, तो मुझे चेन अगर आपको ब्रेक करना है तो मिनिमम 14 दिन का आपको एक टाइम देना ही पड़ेगा। और वो चेन ब्रेक करना पूरी ब्रेक नहीं होंगी, इसको कंट्रोल में कर सकते हैं हम लोग, इतना ही कहना है। हम हमारा नुकसान करके, आज भी बोलते हैं नुकसान करके, हम व्यापारी का नुकसान करके नहीं जाते, कोई व्यापारी नहीं जाता, इसके बावजूद सब व्यापारी एक साथ में है, इसका मतलब आपने सबने समझना है। थैंक यू। आजच्या आपल्या विशेष मीटिंगला उपस्थित आदरणीय भूमिका
आज पहिल्यांदा त्यांना नेहमी कोणत्या कार्यक्रम अशी सर्वांची भावना होती. आता परिस्थिती अशी झाली की नेते मंडळांनी परवा मिटिंग घेतली आणि त्याच्यावर त्यांनी ठरवलं की आता आम्हाला हा जो आहे बंद करण्यासाठी आपल्याला पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण औरंगाबादची बदनामी होते, औरंगाबादची रुग्ण वाढत आहे आणि औरंगाबादची परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाते, म्हणून आपण हा निर्णय घेणं आवश्यक आहे असं नेते मंडळांनी सांगितलं. आणि त्यांनी पुढाकार घेतल्यावर आणि त्याच्यानंतर सुद्धा आमचे कॉमेंट होते की त्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. फक्त मिटिंग घेतली आणि सांगितलं की आम्ही 6 आमदार होतो, एक खासदार होते वगैरे वगैरे जे काही आहे. कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्याच्यानंतर आम्ही त्यांना आम्ही बंद झाल्यावर सुद्धा पाळण्यासाठी किंवा त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यासाठी तयार आहोत. आम्ही निश्चित प्रयत्न करू. त्याच्यासाठी सुद्धा आपण वातावरण निर्मिती करू. आपण त्याचे पोस्टर्स लावू, आपण प्रत्येक दुकानावर त्याचे हँडल्स वाटू आणि त्याच्यामध्ये जे आहे अनुशासन पाळण्यासाठी प्रयत्न करू. आज आमच्याकडे एखादा कस्टमर येतो आणि तो म्हणतो की काय आपल्याला आपलंच रक्षण करायचं आहे, ही गोष्ट तितकीच खरी आहे. आणि जे आजपर्यंत शासनाने जे लॉकडाऊन केलं होतं आणि आपण जे लॉकडाऊन डिक्लेअर करायला सांगतो त्याच्यात फार मोठा फरक आहे. शासनाने जे लॉकडाऊन डिक्लेअर केलं होतं त्याच्यात त्यांनी अत्यावश्यक सेवा हे चालू ठेवायला सांगितल्या होत्या. त्याच्यात भाजी मार्केट, किराणा दुकान, मेडिकल, पेट्रोल पंप हे सर्व चालू करायला सांगितलेले होते. भाजी मार्केट सुद्धा चालू होतं. त्यावेळेस किराणावर आणि भाजी मार्केटवर असे तुटून पडले होते लोक जसं काही परत काही मिळणार नाही. परंतु ठीक आहे, सगळ्यांची परिस्थिती असते की सगळ्यांना वाटतं की काय होईल, सर्वांनी आपापल्या परीने घेतलं. माझ्या मते आज औरंगाबादच्या नागरिकांकडे लहान असो तो मोठा असो जवळजवळ राशन सरकारने दिलेल्या अन्नधान्य आणि त्यांनी स्वतः खरेदी केलेले जवळजवळ मला तरी वाटतं की एकेका परिवारामध्ये महिना दीड महिन्याचं राशन तर नक्कीच असेल. त्यामुळे आज किराणा दुकानच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की पहिल्या दिवसात धंदा नाही राहत, पहिल्या 3 महिने व्यवहार नाही. माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की आज जो आपण लॉकडाऊन बोगले साहेब, बाबासाहेब, आम्ही जो लॉकडाऊन म्हणतोय व्यापारी हा महानगरपालिकेचा मुद्दा आहे. कारण की कमिशनरला पॉवर आहे महानगरपालिकेचे, डिस्ट्रिक्ट कलेक्टरला पूर्ण जिल्ह्याचे आहे. आम्ही इथे जी मागणी केलेली आहे ती टोटल 100% लॉकडाऊन म्हणजे कर्फ्यू आहे. तिथे भाजी मार्केट चालू राहणार नाही, किराणा मार्केट चालू राहणार नाही, पेट्रोल पंपही चालू राहणार नाही. मेडिकल शॉप फक्त जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलच्याच मेडिकल शॉप फक्त चालू राहतील. आणि मेडिकल संघटनेने ज्याचा आम्हाला सुझाव दिला होता की आमच्या औषध मोहनमध्ये आम्ही 5-7 लोक असे ठेवू, त्याचे मोबाईल नंबर देऊ आणि ज्यांना औषधाची आवश्यकता पडेल त्यांच्या औषधं आता घरी घेऊन देऊ. अशा परिस्थितीत जर आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या अधिक 2 इंडस्ट्रियल एरिया आहेत, चिकलठाणा रेल्वे स्टेशन आणि वाळूजला जे मोठे उद्योग आहेत तिथले कामगार कमीत कमी 20% कामगार तरी अंदाज शहरामध्ये इथे राहतात, शहरामध्ये राहतात. तर 20 कामगार जर इथून जर तिकडे गेले किंवा इकडल्या जे इंडस्ट्रियल एरियामध्ये जर चालू राहिलं आणि त्यांना जर लागणारं काही साहित्य असेल मग त्यांना ते लागणारं साहित्य कोण देणार. तर माझी अशी विनंती आहे, जर आपल्याला लॉकडाऊनचा सपोर्ट करायचा असेल तर आपल्या 100% कर्तव्य आहे. म्हणजे त्याच्यात कोणताही व्यवसाय चालू राहणार नाही. त्याच्यात दोन्ही जे आपल्या महापालिकेच्या हद्दीत जो दोन्ही इंडस्ट्रियल एरिया येतात म्हणजे चिकलठाणा आणि रेल्वे स्टेशन हे दोन्ही औद्योगिक संघटनेशी बोलणी करून त्यांच्याबरोबर त्यांचं सहकार्य आपण मागावं. कारण की तिथले कामगार जर येणं जाणं सुरू राहिलं, आपल्या इकडे जर राहिले, कारण की आपण फक्त महापालिका हद्दीपर्यंतच बोलतोय, पुढच्या वाळूचा आपला शेताचा आपला काही इथे संबंध नाही आहे. तर इथे जर दोन्ही उद्योग संघटना जर आपल्याला सहकार्य करत असेल, प्रशासन जर सहकार्य करत असेल तर आपल्याला हा लॉकडाऊन यशस्वी होण्यास फार मोठी मदत मिळू शकते. नाहीतर जर पहिल्यासारखंच राहिलं तर या लॉकडाऊनला आणि या बंदला काही अर्थ राहणार नाही. मग इसकी दुकान म्हणजे तर मेरी दुकान बंद आहे, अशी परिस्थिती होती. आज आपण इथे पाहतो की आज व्यापाऱ्यांचं नुकसान किती होणार. आज P1 P2 चालू आहे. हा लॉकडाऊन कमीत कमी अगोदर 10 दिवसाचा तरी करावा, 3 दिवसांनी काही होणार नाही. आज आमचे P1 P2 चालू आहे म्हणजे 10 दिवसामधून आमचे फक्त 5च दिवस दुकानं बंद राहणार आहे. 5 दिवस तर तशीच बंद राहणार आहे, 5 दिवस तशीच बंद राहणार आहे. तर या 5 दिवसाकरता सगळ्या व्यापाऱ्यांनी एकमताने सगळ्या बाकीच्या सगळ्या व्यवसायांनी इसेन्शियल कमोडिटीचे जे आपण म्हणतो त्यांनी जर सहकार्य केलं तर आपल्याला त्याचा तो फायदा मिळेल.
बापू हे तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे की हे आपलं काम नाही आहे. रस्त्यावरती तुम्ही चालले, रस्त्यावर गोंधळ किती होतो ते बरोबर आहे. परंतु कधी झोपलेल्याला सुद्धा आपल्याला उभावं लागतं. लोकांच्या मागण्या मांडणी झाल्या तर ते संपावर जातात. संपावर कशा जाणार त्यांना कळत नाही. संपावर जाण्याचा उद्देश एकच असतो की त्यांना त्यांच्या आपल्या मागण्याचा त्यांना विसर पडलेला आहे का काय आहे म्हणून त्यांना जाणं करण्याकरता ते लोक संप करतात. काही कर्मचारी असोसिएशन महानगर ऋषीजी बागला आणि उपस्थित माझे व्यापारी बंधू, मागच्या 30 वर्षापासून औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ हा एकजुटीने सर्व निर्णय घेत आलेला आहे. त्यामध्ये आमच्या वरिष्ठ लोकांचे मार्गदर्शन आम्ही नेहमीच ऐकत आलेलो आहोत आणि वरिष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ही संघटना इतक्या वर्षापासून कार्यरत आहे. आज आमच्या शहरामध्ये जी परिस्थिती उपलब्ध झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यापाऱ्याला आपल्या आपल्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. आम्हाला जगामध्ये जे आहे भारताचा लॉकडाऊन झाला याच्याबद्दल पूर्ण जगाने आमची पाठ थोपटलेली आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमच्या शहरामध्ये किंवा आमच्या देशामध्ये हे रुग्ण कमी झाले हे सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीत आहे. आता हा जो आहे हे जे काही मी विचार मांडतो आहे याच्या आधी आपली मागची परिस्थिती काय आहे, आपण कशा पद्धतीने लॉकडाऊन सुरू केला आणि महासंघाने कशा पद्धतीने निर्णय घेतले याबद्दल सर्वांना थोडीशी मी थोडक्यात माहिती देतो. मागच्या मार्चमध्ये जेव्हा 17-18 तारखेला आमची मिटिंग झाली होती त्यावेळेस व्यापारी महासंघाच्या मिटिंगमध्ये मी आणि माननीय प्रफुल्ल मालानी आणि 2-3 जण आम्ही ह्याच्या विरोधात होतो की आम्हाला लॉकडाऊन करायचं नाही, कारण जेव्हा परिस्थिती जास्त बिघडेल त्यावेळेस आमच्याकडे एनर्जी उपलब्ध राहिली पाहिजे, त्यावेळेस आम्ही जास्त बंद करू, आज हा बंद करणं आवश्यक नाही अशी आमची त्यावेळेस भूमिका होती. आणि त्या भूमिकेमध्ये आमचा निर्णय तसा पारित झाला होता की आम्ही आत्ता लॉकडाऊन जाहीर करणार नाही. त्यानंतर आमचे वरिष्ठ मार्गदर्शक मानसिंगजी बापू पवार हे जे आहेत तिथून मिटिंगमधून कलेक्टर ऑफिसमधून आले आणि त्यांनी परिस्थिती समजवली सगळ्यांना आणि सगळ्यांना सांगितलं की लॉकडाऊन करणं आवश्यक आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी त्यांना होकार देऊन आम्ही लॉकडाऊन त्यावेळेस जाहीर केला होता. त्या लॉकडाऊनला निश्चितच आम्हाला दुसऱ्या दिवशी पावती मिळाली, कारण आम्हाला पंतप्रधानांनी 20 आणि 21 तारखेला जे आहे जनता कर्फ्यू जो आहे त्यावेळेस लागू केला. तर ती परिस्थिती आम्हाला बरी वाटली की चला ठीक आहे आम्ही आता लॉकडाऊन केलं आहे. बापू त्यावेळेस आपल्या शहरामध्ये एकही रुग्ण नव्हता किंवा एक रुग्ण सिडकोचा फक्त झाला होता आणि त्यावेळेस आपण हा बंद जाहीर केला होता. त्यावेळेस आमची भूमिका होती की हा बंद आत्ता करू नये, कारण शहराची परिस्थिती एवढी वाईट नव्हती. त्यावेळेस आमचा सीझनचा वेळ होती, त्यावेळेस आम्हाला हे आहे लग्न सराईचा सीझन होता, त्यावेळेस आमच्याकडे एअर कंडिशनर एसीचा सीझन होता, त्यावेळेस व्हेकलचा सीझन होता. ह्या सगळ्या सीझन असतानासुद्धा मार्च एंड असतानासुद्धा आम्ही त्यावेळेस बंद कडकडीत पाळला आणि त्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य दिलं. त्या व्यापाऱ्यांचं मी धन्यवाद देतो. आणि फक्त किराणा असोसिएशन आणि आवश्यक वस्तूंना आम्ही त्यावेळेस परमिशन दिली होती, त्या पद्धतीचं ती परिस्थिती होती. आजच्या परिस्थितीमध्ये जर पूर्ण देशामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा सर्वात आघाडीवर आपला रुग्ण वाढत आहे, जिथे 30 ते 40% रुग्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. आणि त्यात जर बघितलं तर औरंगाबाद शहर हे आघाडीवर आहे आणि तिथे सगळ्यात जास्त हे आपले रुग्ण इथे जास्त प्रमाणात वाढत आहेत. मराठवाड्यात म्हटलं तर 70% की 75% रुग्ण आपल्याकडे आहेत. हे सगळे फिगर्स रोज पेपरमध्ये येत आहेत, हे सर्वांना माहीतच आहे. ह्या सर्व परिस्थितीमध्ये व्यापारी हा जो आहे जनरल मार्केटमध्ये बसलेला हा जो व्यापारी आहे ह्याचं प्रत्येकाचं शटर उघडं आहे. जर आम्ही कोणतंही आंदोलन केलं तर जर कोणी दगड झुगारत असेल तर सगळ्यात आधी आमच्या दुकानावर दगड येतात, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण आमचे दुकान उघडे आहेत, आमचे काच उघडे आहेत, आम्ही उघड्या परिस्थितीमध्ये बसलेलो आहोत. आणि ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा व्यापार कशा पद्धतीने करायचा ही एक मोठी अडचण आहे. ह्या अडचणीला सगळ्यांनी समजून घेऊन मागच्या 8 दिवसाआधी जेव्हा कपडा असोसिएशनने ह्या गंभीर परिस्थितीचा सगळ्यांना जाण करून दिली आणि त्याच्या आधीसुद्धा आम्ही अध्यक्षांना आणि महासचिवांना नेहमी जाण करून देत होतो की परिस्थिती बिघडत आहे, आपल्याला बंद करण्याची आवश्यकता आहे. कारण शहरामध्ये हा जो लॉकडाऊन जर झाला तर ही जी पेशंटची चेन आहे की याला आपल्याला ब्रेक करण्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्नशील राहू आणि त्याच्यासाठी आपण पुढाकार घेणं आवश्यक आहे. कारण आमच्या शहरामध्ये 30,000 व्यापारी आहेत, म्हणजे आम्ही कमीत कमी 2.5-3 लाख लोकांना मार्केटमध्ये येण्यासाठी रोखू शकतो आणि त्याच्या पुढे जे कस्टमर मार्केटमध्ये येतात त्यांनासुद्धा आम्ही रोखू शकतो, जेणेकरून हा मार्केटमधला जो आहे हा प्रादुर्भाव वाढणार नाही, हे संक्रमण वाढणार नाही. याच्यासाठी हे होणं आवश्यक आहे अशी सर्वांची भूमिका होती. आणि परवा जेव्हा कपडा असोसिएशनने मिटिंग बोलवली त्या मिटिंगमध्ये
जवळपास 20 संघटनांचे 17-18 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्या मीटिंगमध्ये माननीय महासचिवसुद्धा होते, अध्यक्ष त्यावेळेस त्या दिवशी नव्हते आणि तिथे सर्वानुमते जवळपास 99% व्यापाऱ्यांनी आपली भूमिका सांगितली की आम्हाला बंदमध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला व्यापार करण्यात इंटरेस्ट नाही. हे सर्व त्याच्यामधले काही बरेच लोक इथे उपलब्ध आहेत आणि त्या सर्वांनी त्याच्यामध्ये आम्हाला जे आहे सहकार्य दिलं होतं किंवा त्यांनी त्यांच्या मनस्थितीमुळे आम्ही त्या दिवशी निर्णय घेतला की आपण औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला बंद जाहीर करायचा आहे. तसंच आपल्याकडे आज जी परिस्थिती, जर मेडिकलमध्ये जर परिस्थिती बघितली तर कोणत्याही सरकारी दवाखान्यात आज आपल्याला बेड उपलब्ध नाही आहे. आता आमचे काही व्यापारी आहेत, आज एक व्यापाऱ्यांचं जे आहे ते वारले, आमचे एक व्यापारी, आणि ते व्यापारी जे आहेत अचानक वारले. आता ते काही म्हणतात कोरोनामुळे वाढले, काही म्हणतात कशामुळे वाढले, जे काही असेल, असे हे व्यापारी जर मरत गेले तर काय होईल आमची परिस्थिती, हा एक आमच्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे. तर जर आता बेड उपलब्ध नाही तर आमच्या इथे आम्हाला काय नॅचरली आम्हाला जे आहे प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जावं लागेल. एका प्रायव्हेट दवाखान्यामध्ये 4 दिवसाचं ट्रीटमेंट 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो, हे सर्वांना माहीत आहे. या 1.5 लाख रुपयाचा जर माझ्या घरामध्ये जर प्रादुर्भाव झाला 4 लोकांमध्ये तर 10 लाख रुपयाचा खर्च करण्याची माझ्या व्यापाऱ्यांची जी आहे ऐपत नाही आणि ते सहन करू शकत नाही. ह्या सुद्धा परिस्थितीचा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण की जे आहे गव्हर्नमेंटने जरी किती योजना दिल्या तर त्या प्रायव्हेट दवाखान्यात लागू नाही आहेत आणि तिथे आपल्याला जे आहे त्याच्यावर मोठा खर्च करण्याची जी आहे गरज पडते. आता आपण जे आहे जसं मागच्या वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटने जाहीर केलं की आता आम्ही लॉकडाऊन धीरे धीरे स्थिर हळूहळू पद्धतीने ह्याला जे आहे सैल करत जाणार आहोत. हे बरोबर आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट हे रोज ते जे आहे मार्केट बंद ठेवा आणि मार्केटची इन्कम बंद ठेवा असं म्हणणं शक्य नाही. तर ह्या परिस्थितीमध्ये साहजिक आहे जे प्रशासनकर्ते आहेत, जे राज्यकर्ते आहेत, त्यांना जे आहे पंतप्रधान म्हणा किंवा मुख्यमंत्री यांना हे जाहीर करणं आवश्यक आहे की आता तुम्ही हळूहळू व्यापार सुरू करा, तुम्ही तुमची रिस्क घ्या, तुम्ही तुमच्या जे आहे जीवाशी तुम्ही थोडीशी तयारी ठेवा आणि कोरोनाबरोबर राहण्याची सवय करा. हे मान्य आहे, आम्ही सुद्धा त्या तयारीत आहोत, नाही आहे असं नाही आहे. पण ही जी परिस्थिती आता उपलब्ध झाली आहे आपल्या शहरामध्ये, त्या परिस्थितीचा विचार करून आपण जर आता लॉकडाऊन केलं त्याच्यात काही खूप गैर होणार नाही आणि आपलं काही व्यापाराचं खूप नुकसान होणार नाही. हा सगळा दृष्टिकोन विचार घेऊन आपण ह्या बंदसाठी प्रयत्न करायची आवश्यकता आहे असंही इथे नमूद करावं असं वाटतं. आता बऱ्याच ठिकाणी जर आपण पूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर अनेक शहरांमध्ये 10 दिवस, 8 दिवस, 3 दिवस, 7 दिवस अनेक शहरांमध्ये बंद पाळले जात आहेत. जिथे आपल्यापेक्षा खूप रुग्ण कमी आहेत त्या ठिकाणी सुद्धा जे आहेत लोक बंदचा निर्णय घेत आहेत. तर ते सुद्धा जे आहेत व्यापारी का निर्णय घेत आहेत याचा सुद्धा आपण विचार करायची आवश्यकता आहे. जर आपण विचार केला की आपल्या देशामध्ये किती रुग्ण आहेत, आपल्यापेक्षा फक्त 30% 35% पॉप्युलेशन असलेल्या ह्या अमेरिकेमध्ये आपल्यापेक्षा 6 पट 5 पट जे आहे तिथे जे आहेत रुग्ण जास्त आहेत. तर तिथे कारण काय की तिथे त्यांनी कोणताही लॉकडाऊन पाळला नाही, तिथे कोणतेही नियम पाळले नाही. तिथे लोक तिथे आंदोलन करतात, आम्ही बंद करणार नाही, आम्ही जे आहे मास्क लावणार नाही, आम्हाला हे नको ते नको असं तिथे आंदोलन करतात. म्हणून त्यांच्याकडे प्रादुर्भाव वाढलेला आहे. आणि इथे आपण उलट आहोत की आम्हाला आमच्या देशाचं प्रेम आहे, आम्हाला आमच्या शहराचं प्रेम आहे, आम्हाला आमच्या व्यापाराचं प्रेम आहे, आम्हाला आमच्या फॅमिलीचं प्रेम आहे, म्हणून आम्ही हा बंदसाठी प्रयत्न करतोय. आणि हा जर बंद आपण केला आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला फक्त 25% जरी फायदा झाला तरी तो आपल्या पदरात पडेल आणि तो फायदेशीर राहील असं मला इथे नमूद करावं असं वाटतं. बोलिए. आज व्यापारी महासंघ की सभी संगठनों के साथ लॉकडाउन के हिसाब से जो बैठक आयोजित हुई है 4 बजे से 4 बजे यहाँ पर, इस बैठक में मानसिंह पवार साहब और राम भोगले जी, साथ में प्रफुल्ल मालानी जी और उसके साथ में अजय शाह और सभी अलग अलग संगठनों के पदाधिकारी उपस्थित थे. लॉकडाउन के बारे में सबके विचार विनिमय हुआ. कुछ छोटे व्यापारियों का कहना था कि लॉकडाउन नहीं होना चाहिए. छोटे व्यापारियों की इसके बारे में काफ़ी ये थी क्योंकि उनका पूरा परिवार उसके बिजनेस पे डिपेंड है और उनको दिक्कतें आ रही है. लेकिन उसके बावजूद भाई जान है तो जान है, ये सब चीज़ सोच के काफ़ी लोगों ने फिर ये भी बताया कि अपने को लॉकडाउन में जाना चाहिए. इस हिसाब से अभी प्रशासन के सबने मिलकर ये तय किया, प्रशासन जो निर्णय करने वाला है उसके साथ व्यापारी महासंघ साथ में रहे. सर जैसे कि किराना हो गया, अत्यावश्यक सेवाएं, भाजीपाला और पेट्रोल पंप, ये चीज़ें तो इस टाइम का अभी हमारे इसमें तय हुआ. अगर लॉकडाउन हुआ तो कंप्लीट लॉकडाउन होना चाहिए. हम तो ये भी बताया है कि पूरी इंडस्ट्रीज भी बंद होना चाहिए. चिकलठानी की इंडस्ट्रीज रहो, रेलवे स्टेशन की इंडस्ट्रीज रहो और साथ में वालूज की इंडस्ट्री जैसा सिटी के बाहर आती है लेकिन वालूज और सिंद्रा की, लेकिन वहाँ जाने आने वाले जो कामगार लोग हैं वो तो सिटी में से जाते आते हैं. फिर उनके लिए क्या होना चाहिए वो भी
उनको आने जाने देना नहीं चाहिए। तो कंप्लीट लॉकडाउन इस तरह का होना चाहिए, इस तरह का हमारा सब व्यापारियों को विचार बने। ठीक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।